2026 मध्ये 4000 कोटींचं प्रचंड बजेटचं रामायण रिलीज होतंय. पण तुम्हाला माहितीये का 90s मध्ये मराठीत सुद्धा रामायणवर एक भव्य सिनेमा बनवायचा प्रयत्न झाला होता. महेश कोठारे ज्यांच्या विलन्स बद्दलच्या पॅशनमुळे मराठी सिनेमाला तात्या विंचू, कवट्या महाकाळ, टकलू हैवान सारखे आयकॉनिक विलन्स भेटले. झपाटलेल्याच्या ब्लॉकबस्टर यशानंतर त्यांना रामायणवर सिनेमा बनवायची आयडिया आली होती. तब्बल 30 वर्षांपूर्वी महेश कोठारे यांना राम नाही तर रावणाच्या पर्स्पेक्टिव्हनी हा सिनेमा बनवायचा होता. ही स्टोरी एका ग्रँड ट्रॅजेडी सारखी डिझाईन केली होती, ज्यात रावण हा फक्त एक विलन नाही तर स्वतःच्या इगोमुळे भरकटलेला एक प्रचंड हुशार विद्वान होता, जो स्वतःच्याच अहंकार आणि वासनेमुळे हळूहळू स्वतःला संपवतो. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता रावणाची 10 तोंड कशी दाखवायची. कारण 90s मध्ये CGI आजच्या सारखं ऍडव्हान्स नव्हतं आणि टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या साध्या ग्रीन स्क्रीन एडिटिंग सारखं महेश कोठारेंना रावणाची 10 तोंड एडिट करून दाखवायची नव्हती, तर रिअल मेकॅनिकल मॉडेल तयार करून ती प्रत्यक्षात शूट करायची होती. पण 90sच्या मराठी सिनेमामध्ये तसली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि बजेट उपलब्धच नव्हतं.